अनुदानित शाळांमध्ये शिक्षकेतर पदभरतीला शासनाची मान्यता। नमस्कार मित्रांनो, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने 11 ऑगस्ट 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला आहे। या शासन निर्णयानुसार राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी, अंशतः किंवा पूर्णतः अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये काही शिक्षकेतर पदे सरळ सेवेने भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे। कोणती पदे भरली जाणार? या शासन निर्णयानुसार मुख्यतः 3 संवर्गातील पदांचा समावेश करण्यात आला आहे। पहिले पद कनिष्ठ लिपिक, दुसरे पद पूर्णवेळ ग्रंथपाल आणि तिसरे पद प्रयोगशाळा सहाय्यक। मात्र या पदांवर थेट सरळ सेवेने भरती करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। 80% रिक्त पदे सरळ सेवेने भरता येणार। शासन निर्णयातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पदोन्नती आणि अनुकंपा नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही पदे रिक्त राहिल्यास संच मान्यतेनुसार निश्चित झालेल्या एकूण रिक्त पदांच्या 80% पदांवर सरळ सेवेने भरती करता येणार आहे। म्हणजे सरळ सेवा भरती पूर्वी प्रथम पदोन्नतीचा मार्ग तपासला जाईल। पात्र नियमित चतुर्थ श्रेणी कर्मचारी उपलब्ध असल्यास त्यांना पदोन्नती देण्याची कार्यवाही करावी लागेल। त्यानंतरही पदे रिक्त राहिल्यास अनुकंपा नियुक्तीच्या तरतुदींचा विचार करावा लागेल। या दोन्ही मार्गानंतरही पदे रिक्त राहिल्यास उर्वरित रिक्त पदांपैकी 80% पदे सरळ सेवेने भरता येतील। भरतीसाठी आणखी एक महत्त्वाची अट, संबंधित संवर्गाची बिंदू नामावली मागासवर्ग कक्षाकडून तपासून घेणे आवश्यक आहे। त्यानंतर प्रमाणित बिंदू नामावली आणि जाहिरातीच्या प्रारूपासह शिक्षकेतर पदभरतीचा प्रस्ताव संबंधित शिक्षणाधिकारी किंवा विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे सादर करावा लागेल। तसेच जाहिरातीमध्ये संबंधित पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता शासन अधिसूचनेनुसार नमूद आहे की नाही याची खातरजमा करावी लागणार आहे। जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत नियम, भरतीची जाहिरात स्थानिक आणि राज्यस्तरीय वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे। याशिवाय संबंधित संस्थेच्या संकेतस्थळावर आणि शाळेच्या सूचनाफलकावर जाहिरात प्रसिद्ध करण्याची सूचना देण्यात आली आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवणे, अर्जाची छाननी, मुलाखत आणि अंतिम निवड यादी तयार करण्यासाठी किमान 3 महिन्यांचा कालावधी देणे आवश्यक आहे। वयोमर्यादा किती? जाहिरातीमध्ये कमाल वयोमर्यादेची तरतूद स्पष्ट करण्यात आली आहे। खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 38 वर्षे तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्षे। याशिवाय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुरुवातीची 3 वर्षे मानधनावरील नियुक्तीची असतील असा स्पष्ट उल्लेख जाहिरातीच्या प्रारूपात असणे आवश्यक आहे। आरक्षणाची अंमलबजावणी, प्रमाणित बिंदू नामावलीनुसार भरावयाची पदे संबंधित सामाजिक प्रवर्गानुसार जाहिरातीत दाखवावी लागतील। तसेच समांतर आरक्षणाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करण्यात आली आहे की नाही याची खातरजमा करावी लागणार आहे। निवड प्रक्रिया पारदर्शक असणे आवश्यक। भरतीची परवानगी मिळाल्यानंतर संस्थेने शासनाने घालून दिलेल्या सर्व अटी व शर्तीचे पालन करणे बंधनकारक आहे। अर्ज मागवणे, छाननी, मुलाखत, अंतिम निवड यादी तयार करणे हे सर्व जाहिरातीत निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार करावे लागेल। विशेष म्हणजे मुलाखतीच्या प्रक्रियेचे इन कॅमेरा चित्रीकरण संस्थेने स्वतःच्या खर्चाने करणे आणि त्याचा अभिलेख जतन करणे आवश्यक आहे। निवड प्रक्रिया नियमानुसार पूर्ण झाल्यानंतर निवड झालेल्या उमेदवाराला नियुक्ती आदेश द्यावा लागेल। त्यानंतर नियुक्ती मान्यता मिळण्यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी किंवा विभागीय उपसंचालक यांच्याकडे प्रस्ताव सादर करावा लागेल। शेवटी महत्त्वाचा मुद्दा, शिक्षणाधिकारी किंवा विभागीय शिक्षण उपसंचालक नियुक्तीस मान्यता देताना शासन निर्णयातील सर्व अटींची पूर्तता झाली आहे आणि निर्धारित भरती प्रक्रिया योग्य पद्धतीने राबवण्यात आली आहे याची खातरजमा करतील। म्हणून कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक या पदांसाठी संधी शोधणाऱ्या उमेदवारांनी पुढील अधिकृत जाहिरातींकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे। हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक 2026-08-18-11-25-4749 असा आहे। मित्रांनो, या शासन निर्णयातील सर्वात महत्त्वाचे मुद्दे असे पदोन्नती, मग अनुकंपा नियुक्ती आणि त्यानंतर रिक्त राहिल्यास 80% पदे सरळ सेवेने भरता येणार। कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक या पदांचा समावेश। खुल्या प्रवर्गासाठी 38 आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्षे कमाल वयोमर्यादा आणि मुलाखतीचे इन कॅमेरा चित्रीकरण बंधनकारक। अशाच महत्त्वाच्या शिक्षण आणि नोकरीविषयक अपडेटसाठी आपल्या चॅनेलला
सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.